ओके, वेलकम स्टुडंट्स. आपण ज्यावेळी डिफरन्सिएशनचा एक्सरसाइज 3.6 आपला संपला होता त्यावेळेस मी तुम्हाला मिसलेनियस 3 डेरिव्हेटिव्हचा पूर्ण करायला सांगितलेला होता आणि जे डाऊट्स असतील, जे क्वेश्चन्स असतील ते मला नंबर्स सेंड करा असं म्हणलं. तर फारच त्याच्यात कमी रिस्पॉन्स मला मिळाला. दोन गोष्टी असू शकतील, एकतर सगळ्यांना व्यवस्थित ते जमलेलं आहे किंवा मग अजिबात तर जमलेलं नाही, काहीच जमत नाही असाही अर्थ असू शकतो. सरांना मी कसं विचारू, काय विचारू हेही काही जणांना डाऊट असतो. तर तुमचा ह्यूज रिस्पॉन्स पाहता मीच ठरवलं की हा सगळ्याच्या सगळ्या एक्सरसाइज मीच तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे. सो लेट स्टार्ट. मिसलेनियस एक्सरसाइज 3, क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड आहे. हा इथनं मी तुम्हाला सुरुवात करून देतो. क्वेश्चन नंबर 1. इफ y इक्वल्स 5x³ minus 4x² minus 8x bracket raised to 9 then dy by dx equals dash असं विचारलेलं आहे. आता MCQs असल्यामुळे थोडेसे डायरेक्ट स्टेप्स केले तरी चालतात. हे समथिंग रेस टू 9 चा डेरिव्हेटिव्ह आहे. पहिल्यांदा x रेस टू 9 चा डेरिव्हेटिव्ह आठवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 9 9 into x रेस टू 9 into x रेस टू 8. मग तसं समथिंग रेस टू 9 चा डेरिव्हेटिव्ह dy by dx equals 9 into समथिंग रेस टू 8 5x³ minus 4x² minus 8x into आता या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 5x³ चा डेरिव्हेटिव्ह मी एकदा टर्म तुम्हाला ते दाखवतोय बघा. 5x³ चा डेरिव्हेटिव्ह घेताना 5 कोएफिशिएंट हे 3 पुढे येतात 3x² आणि 3 मल्टिप्लाय होऊन हे 15x² होतात 15x². मग हे 3 पुढे आणल्यामुळे हे झाले 15x² बघा पुढे मायनस 2 पुढे आणल्यामुळे मायनस 8x मायनस 8 1 8 कारण 8 into हा 1 आहे ना, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे त्यामुळे हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. हे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन मध्ये आन्सर पाहायला मिळेल. ऑप्शन ए इज द करेक्ट. ठीक आहे. आता सेकंड प्रॉब्लेम टाकला. y equals square root of x plus 1 upon x dy by dx equals काय असं त्यांनी विचारले बघा. सो dy by dx equals डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग, ह्याला कव्हर करा आपल्या पार्टला. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 upon 2 रूट समथिंग इनटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा x plus 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह. सो 1 upon 2 रूट आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन x² plus 1 upon x into ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x². आता हे जे मी रूट खाली जर सेपरेट केलं तर इथे जे रूट x आहेत ना हे मी न्यूमरेटर मध्ये घेणार आहे. सो रूट x अपॉन हे रूट x आहेत बघा, रूटच्या आतमध्ये टर्म आहे ट्वाइस रूट ऑफ x² plus 1 into x² minus 1 अपॉन x². ठीक आहे. आता या x² ला मी इथंच करतो ऍडजस्टमेंट. या x² ला मी समजा दोन वेळा आपण जर x into x असं लिहिले, दोन x² आहे ना, तर हा रूट x यातल्या एका रूट x शी कॅन्सल होऊ शकतो, कुठल्याही एका रूट x शी. मग आता या x मध्ये काय असतं सांगा. या x मध्ये कुठल्याही दोन वेळा रूट x असतात. त्यातला एक रूट x याच्याशी काय होईल सांगा, कॅन्सल होईल आणि यातला एक रूट x काय राहील, शिल्लक राहील. तो x into रूट x म्हणजे ते x रूट x आहे. म्हणजे न्यूमरेटर मध्ये यांचं मल्टिप्लिकेशन झालं x² minus 1 अपॉन हे 2 रूट x² plus 1 as it is आणि ह्यातलं काय राहिलं सांगा, ह्यातला एक रूट x शिल्लक आहे x into रूट x म्हणजेच x रूट x. आता हे आणि हे आधी मल्टिप्लाय करून लिहून ठेवले तरी चालतात कारण तसं ऑप्शन आहे तुमच्याकडे. तर ते ऑप्शन सी मध्ये बघा 2x रूट x आणि रूट ऑफ x² plus 1 आहे त्याच्या शिल्लक आणि न्यूमरेटर x² minus 1 हे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. y equals e raised to log x. y equals e raised to log x. आता खरं तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे e raised to log of fx म्हणजे फक्त fx जर म्हटलं तर ते y equals x असं खरं फंक्शन आहे आणि जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy by dx equals x चा डेरिव्हेटिव्ह 1. कुठेही तुम्हाला ऑप्शन मध्ये ते दिसत नाहीये. मग काय केले बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to समथिंग, हा
डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू समथिंग, ई रेस टू समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. म्हणून फायनल आन्सर आहे त्याचं ई रेस टू लॉग एक्स अपॉन एक्स. आहे का बघा तुम्हाला कुठं मिळालं? ऑप्शन ए आहे बघा, ई रेस टू लॉग एक्स अपॉन एक्स. ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन. y equals 2x square plus 2 raised to 2 plus a square, then dy by dx equals question mark. हे बघा यातला 2 raised to 2 constant, a square constant, मग dy by dx equals 2 into x square चा डेरिव्हेटिव्ह twice x म्हणजे फायनल आन्सर 4x. ऑप्शन तुम्हाला बी मिळेल, 4b. ठीक आहे. नाउ क्वेश्चन नंबर 5. Fifth question, y equals 5 raised to x into x raised to 5, then dy by dx equals dash. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मी प्रॉडक्ट रूल वापरणार आहे. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फक्त प्रॉडक्ट रूलची स्टेप मांडणार नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. बघा dy, आणि हे एमसीक्यूज आहेत, हे असेच सोडवायचं असतं. बघा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, याचा डेरिव्हेटिव्ह सांगा 5x raised to 4 प्लस सेकंड इंटू dy dx ऑफ फर्स्ट म्हणजे 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x, 5 raised to x log 5. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय? a raised to x log a. आता 5 raised to x, 5 raised to x कॉमन काढता येतात. x raised to 4, यात पण x raised to 4 आहे, मग x raised to 4 कॉमन काढा. चला काय उरलं यातलं 5 प्लस यातला एक x उरलाय माहिती का? x log 5. बघा असं कुठं ऑप्शन तुम्हाला सापडते का त्यामध्ये? हा आहे बघा, ऑप्शन सी आहे बघा त्यातलं सी ऑप्शन जे येते या टाइपचे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6. जागा कमी, बोर्ड अप करून घेतो आधी. नेक्स्ट क्वेश्चन. y equals log of e raised to x upon x square. पहिल्यांदा log चे आपण रूल वापरूया. log of a upon b म्हणजे log a minus log b म्हणजे log a minus log b. आता log of m raised to n log m हा रूल वापरूया. x पुढे आणले log e minus 2 पुढे आणले log x. आता log e म्हणजे 1 म्हणजे x into bracket 1 म्हणजेच x minus 2 log x. हे आपण एवढं फंक्शन सिम्प्लिफाय केलं. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. ते काय लिहायची आवश्यकता नाही, आपण एमसीक्यू सोडवतो. ठीक आहे. सो dy by dx equals dy by dx, x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 2 log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x म्हणजे 1 minus थोडक्यात 2 upon x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर x minus 2 upon x हे त्याचं फायनल आन्सर. हे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये पाहायला मिळेल. ओके. नाउ 7th क्वेश्चन. हा क्वेश्चन महत्वाचा आहे बघा, पुढे आपल्याला परत लागणार आहे हा टाइप. बघा ax square plus twice hxy plus by square is equal to 0. dy by dx equals काय विचारले, त्यानंतर मी थोडेशा स्टेप्स तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो. बघा डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, a कोएफिशिएंट dy dx of x square twice h हा कोएफिशिएंट twice h into dy dx of xy राहिलेत हा प्लस b हा कोएफिशिएंट into dy dx of y square आणि RHS मध्ये 0 चा डेरिव्हेटिव्ह 0. a as it is into x square चा डेरिव्हेटिव्ह twice x plus twice h as it is into bracket xy म्हणजे प्रॉडक्ट रूल बघा फर्स्ट into derivative of second म्हणजे dy by dx plus second y into derivative of first म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus b as it is y square चा डेरिव्हेटिव्ह twice y dy by dx. हे जमलं पाहिजे बघा. जसं तुम्ही x square चा डेरिव्हेटिव्ह twice x लिहिता तसं y square चा डेरिव्हेटिव्ह twice y dy by dx असं लिहिता आलं पाहिजे. ओके.
काय काय झालं बघा, हे ट्वाइस ax आपण हे ओपन करणार आहोत किंवा राहू दे आता, ट्वाइस h इंटू ब्रॅकेट x dy by dx प्लस y इंटू 1 प्लस ट्वाइस by dy by dx इज इक्वल टू 0. ओके, हे बघा हा 2 आणि हा 2 सगळ्यातनं 2 कॉमन आणि पलीकडे ट्रान्सफर, म्हणजे राहिलं काय सांगा, ट्वाइस x प्लस h इंटू ब्रॅकेट x dy by dx प्लस y प्लस dy by dx इज इक्वल टू 0. सगळ्यातले 2 कॉमन काढले जाते, ax राहिला पाहिजे, सॉरी 2 कॉमन काढून 0 मध्ये ट्रान्सफर, h न ब्रॅकेट ओपन करायचं आपल्याला, ax प्लस hx किंवा xh तुम्हाला जे पाहिजे ते लिहा, hx dy by dx प्लस hy प्लस by dy by dx. हे जे RHS मध्ये 0, हे जे दोन टर्म्स आहेत ना विदाउट dy by dx, हे दोघं मी RHS मध्ये घेणार आहे. मग राहिलं काय सांगायचं, hx dy by dx प्लस by dy by dx. RHS मध्ये मायनस ax आणि हे मायनस hy, इकडे dy by dx कॉमन, ब्रॅकेट मध्ये hx प्लस by, तिकडे मायनस साइन कॉमन, ax प्लस hy, आणि हे ट्रान्सफर केल्यानंतर dy by dx इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये ax प्लस hy अपॉन hx प्लस py. dy by dx इक्वल्स मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस py. हे तुम्हाला एक ऑप्शन जरा बघूया आपण चेक करू, मायनस एकच आहे ऑप्शन मायनस मध्ये, बी ऑप्शन आहे बघा, ax प्लस hy अपॉन hx प्लस py हे ऑप्शन आहे. ओके, आता मग तुम्ही काय सांगतो तेवढं लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम आता तुम्ही मी व्यवस्थित तुम्हाला स्टेप्स पण जाणून दिलेले आहे. हा तुम्हाला ह्याचा उपयोग तुम्हाला कुठं करायचा आहे ते सांगतो तुम्हाला. मिसलेनियस म्हटलं आपला लास्ट क्वेश्चन आहे की नाही, पेज टर्न करून बघा, 23rd क्वेश्चन, तिथं हे आपल्याला पुन्हा लागणार आहे, त्यामुळे मी इथनं सुरुवात करेन आणि डायरेक्ट इथे येऊन थांबेन. हे आता त्यावेळेस मी मधलं दाखवणार नाही तुम्हाला कसं, त्याच्यात आता जस्ट दाखवले मी तुम्हाला. हे वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, याचा वापर आपल्याला 23rd क्वेश्चन मध्ये करायचा आहे. याच्या पुढे मी त्यावेळेस कंटिन्यू करेन, तो जो क्वेश्चन आहे तो याच्या पुढे मी कंटिन्यू करेन, हे डोक्यात ठेवा. ओके, हे आताचा आपला ऑप्शन बी आहे बघा, 7th ऑप्शन बी आहे. ओके, नाउ 8th क्वेश्चन इज इफ x raised to 4 plus y into y raised to 5 equals x plus y raised to m plus n and m plus 1 and dy by dx equals y upon x then m equals dash असं विचारलेलं आहे. मी जेव्हा हा टाईप तुम्हाला शिकवला की नाही त्यावेळी मी तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं होतं बघा की x ची पॉवर काही असू दे इथं p आणि y ची पॉवर q असेल आणि समोर x plus y ब्रॅकेट रेस टू p आणि q ची जर ऍडिशन असेल तर याचा आन्सर नेहमी dy by dx equals y upon x येतं. आणि तुम्हाला याच्यावर एक 2-3 एक्स्ट्रा एक्झाम्पल पण करायला दिले होते. मग इथं 4 plus 5 म्हणजे ही ऍडिशन इथं काय दिसली पाहिजे, इथं 9 असली पाहिजे. थोडक्यात m plus 1 च्या जागी काय पाहिजे, 9 पाहिजे. 1 ट्रान्सफर केले की तुम्हाला m इक्वल्स काय बघायला मिळतील, 8. म्हणजे तिथे जे ऑप्शन आहे ते फर्स्ट ऑप्शन त्यातला आहे की m इक्वल्स 8 असं ऑप्शन आहे. ओके, 9th क्वेश्चन नाउ x equals, okay, 9th question x equals e raised to t plus e raised to minus t upon 2 आणि असंच y equals e raised to t minus e raised to minus t upon 2 then dy by dx equals dash असं विचारलं.
जर मी या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं की ट्वाइस एक्स म्हणजे काय, तर ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, किंवा ती स्टेप करूनच घेतो ना आताच बघा. टू ट्रान्सफर, therefore twice x equals e raised to t plus e raised to minus t. ट्रान्सफर केले, twice y equals e raised to t minus e raised to minus t. Now x in terms of t, y in terms of t एक्सप्रेस केलेले, म्हणजे हा पॅरामेट्रिक डिफरन्शिएशनचा हा टाइप आहे. मग या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, आणि या सेकंड पार्ट मध्ये देखील डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. टू कोएफिशिएंट, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dx by dt इक्वल्स d by dt ऑफ ब्रॅकेट मध्ये e raised to t plus e raised to minus t twice dx by dt as it is. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to t प्लस, आणि हे विथ रिस्पेक्ट टू t चालू आहे कारण इथे चेन रूल येत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to minus t आता मात्र वेगळं आहे, मायनस साइन आलं. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to minus t, e raised to minus t into minus t चा डेरिव्हेटिव्ह -1. जसा आपण e raised to x चा डेरिव्हेटिव्ह नुसतं e raised to x लिहितो, पण e raised to -x चा डेरिव्हेटिव्ह, e raised to समथिंग चा डेरिव्हेटिव्ह, e raised to समथिंग into त्या समथिंग चा -x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण, -1 लिहितो. तसा आहे. So twice dx by dt equals e raised to t as it is plus into minus minus e raised to minus t. हे झाले तुमचे dx by dt झाले. आता या पार्ट मध्ये आपण dy by dt करूया. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टू कोएफिशिएंट y चा डेरिव्हेटिव्ह dy by dt विथ रिस्पेक्ट टू t equals d by dt of e raised to t minus e raised to minus t. So twice dy by dt as it is equals derivative of e raised to t minus sin e raised to something चा derivative, e raised to something into something चा derivative -1. So twice dy by dt equals minus into minus plus होणार है, e raised to t plus e raised to minus t. Now by parametric rule, dy by dx equals dy by dt upon dx by dt. चला मला इथनं dy by dt सांगा बरं, हे टू ट्रान्सफर करून सांगा. हाफ ब्रॅकेट मध्ये e raised to t plus e raised to minus t, e raised to t plus e raised to minus t. आता मला dx by dt सांगा, इथे आहे dx by dt, हे ट्रान्सफर करून सांगायचं. हाफ ब्रॅकेट मध्ये e raised to t minus e raised to minus t, हाफ दोन्ही बाजूचे कॅन्सल. आता ही जी टर्म आहे ना बघा, ही टर्म e raised to t into minus हे आपल्याकडे इथे बघायचं. ट्वाइस x अशी टर्म आहे, ही जी टर्म आहे ती काय सांगा, ट्वाइस x आहे, चेक करायला. आणि हे जे ब्रॅकेट आहे, हे ब्रॅकेट ही टर्म जी आहे ती ट्वाइस y काय, ट्वाइस y. 2 2 कॅन्सल झाले, फायनल आन्सर x upon y किंवा dy by dx equals x upon y हे त्याचं फायनल आन्सर आहे. माझ्या माहितीनुसार त्यातला ऑप्शन डी आहे बघा, लास्ट ऑप्शन आहे त्यात. ओके, now 10th example, x equals twice 80 square and y equals 480 असं तुम्हाला दिलेलं आहे, आणि पुन्हा dy by dx काय असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, now x in terms of t, y in terms of t म्हणजे हा पॅरामीटरचा पुन्हा टाइप आहे. मग इथे लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, इकडेही तेच लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. सो dx by dt equals twice a coefficient d by dt of t square twice a as it is, t square चा डेरिव्हेटिव्ह twice t, जसा x square चा twice x तसा t square चा twice t, 2 to the 480 हे झालं dx by dt म्हणजे 480. आता या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, dy by dt equals
पहिल्यांदा 4a कोइफिशियंट आहेत ते आपण बाजूला करूया. 4a कोइफिशियंट इंटू डी बाय डी टी ऑफ टी, हे टी तर 4a ॲज इट इज. जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा t चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे थोडक्यात dy बाय dt इक्वल्स 4a. मग इट्स अ बाय पॅरामेट्रिक रूल. dy by dx equals dy by dt upon dx by dt. चल dy by dt कुठे आहे बघा 4a अपॉन dx by dt कुठे आहे बघा 4at. 4a कॅन्सल झाले. 1 अपॉन t हे त्याचं फायनल आन्सर कुठल्या ऑप्शन मध्ये सापडतंय का बघा, ऑप्शन सी आहे बघा त्याला. ठीक आहे, हे पॅरामेट्रिकचे प्रॉब्लेम होते. या प्रकारे मी तुम्हाला आता फर्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन केला. उद्या नेक्स्ट पिरियडमध्ये मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स ॲज वेल ॲज ट्रू ऑर फॉल्स हे शक्यतो मी एकत्र एक्सप्लेन करेन. म्हणजे 4 पासून मला डिटेल सगळे क्वेश्चन सोडवता येतील. ठीक आहे.